स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 याबद्दल जाणून घेणार आहोत। या अध्यायात आपण पाहणार आहोत की शंकरराव राजेराव बहादूर हे आपल्या प्रिय पत्नी सहित अक्कलकोटला येऊन पोहोचतात। अक्कलकोट येथे अनेक ठिकाणाहून अनेक भक्त आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी श्री स्वामींच्या दर्शनासाठी येतात। ब्राह्मणादी चारही वर्णाचे लोक तसेच पारसी, यवत आदी विविध धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनार्थ येत असत। त्यामुळे श्री स्वामी स्थानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असे। सुंदराबाई या फार लोभी वृत्तीच्या होत्या, परंतु पूर्व पुण्याईमुळेच त्या स्वामी सेवेत होते। श्री स्वामींच्या जवळ होत्या। शंकररावांनी आपली व्यथा सुंदराबाई जवळ मांडली व श्री स्वामींची भेट घडून आणण्याबद्दल प्रार्थना केली। शंकरराव हे फार मोठे असामी आहेत हे सुंदराबाईंना समजताच त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला व व्याधीतून मुक्त झाल्यावर 2000 रुपये द्याल असे वचन सुंदराबाईंनी शंकररावाकडून मागितले। पण शंकररावांनी 10,000 रुपये देण्याचे कबूल करून संकल्प सोडला। शंकररावांनी सांगितल्यानुसार त्यांची भेट श्री स्वामींशी झाली। त्यावेळी श्री स्वामी शेख नूर बाबांच्या दर्ग्यात होते। सुंदराबाईंनी श्री स्वामींना शंकररावाची ब्रह्मसंबंधाची बाधा दूर करण्यासाठी विनंती करता क्षणी श्री स्वामी उठले आणि नुकत्याच खोदलेल्या कबरीत छाती टाकून निजले। तेव्हा एका सेवेकऱ्याने शंकररावांना सांगितले की श्री स्वामींनी लीला करून तुमचे मरण चुकवले। श्री स्वामींनी शंकररावांकडून लिंबाच्या पाल्यामध्ये 10 मिरे वाटून ते औषध नियमित घेतल्यास सांगितले व तुझी संबंध बाधा दूर होईल असे सांगितले। तेव्हा शंकररावांनी तेथील फकीरांना आणि जनतेला अन्नदान केले व शेख नूर साहेबांना एक कफनी चढवली। काही दिवसातच शंकररावांची संबंध बाधा आणि व्याधीतून मुक्तता झाली। पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले व श्री स्वामींना आपल्या व्याधीतून मुक्तता झाल्यानंतर 10,000 रुपये देण्याचा संकल्पाबद्दल सांगितले। तेव्हा सुंदराबाईस पैसे देऊ नये असे श्री स्वामींनी शंकररावांना सांगितले। त्या पैशातूनच गावाबाहेर एक जुने गच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांध अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली। हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे आणि इथे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 9व्या अध्यायाची समाप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। सोबतच आम्ही आपणासाठी मूळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 9 देत आहोत। अध्याय 9। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षेत्रीय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यौवन भाविक दर्शना येती धावूनी। यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान ते जेथे अवतरले परब्रह्म। ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली।
असो ऐसे नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त समाधान वाटले। जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतसे। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणाला गोनी द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करिसी, तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक होऊन करी संकल्पापन सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रति कार्य पुढे करीन। बाई स्वामीसी बोली वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासूनी। ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले, यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित। एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी, सेवे करी शंकररावासी मनती लीला करोनी ऐसी। चुकविले तुमच्या चरणासी निश्चय मानसी धरावा। शंकररावे तया दिवसी खाना दिदला फकीरासी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली। मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी। ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची, प्रकृती आराम पडला राव गेले स्वनगराला। काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी। घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले। मनती व्याधी गेल्यानंतर रुपय देईन 10 सहस्र। ऐसे केले निर्धार त्यांचे काय करावे। महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती। तेथे चुने गच्ची निश्चिंती मठ तुम्ही बांधावा। ऐसिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी। ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची। कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त। नवमोऽध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।